गाइस सकाळी सकाळी 7 वाजलेले आहेत आणि आम्ही आता कोल्हापुरातून निघालोय। माझ्यासोबत आहे निखिल आणि आम्ही चाललोय बेळगावला। बेळगाववरून आम्ही पुढचा रूट ठरवणार आहे। भूक लागली होती, जाम खाल्लंय आणि आता एक्सपायरी डेट संपलेला प्रोजेक्ट खाऊन आम्ही बेळगावच्या सुंदर रस्त्यावरून चाललेलो आहे। मी सोबत दुधाची पिशवी घेतलेली आहे। ॲज युजल मला दूध लागतं कायम सकाळी, दूध असल्याशिवाय माझा दिवस चालू होत नाही। तर आता आम्ही बेळगावच्या अलीकडे रोडला आहे आणि इथून पुढे आम्ही जाणार आहे राजहंसगडवर। मी आहे तुमच्यासोबत उमाकांत, माझ्यासोबत आहे आज निखिल आणि निखिल माझ्यासोबत कर्नाटकातली काही दुर्मिळ आणि खूप सुंदर ठिकाणं पाहायला आलाय। निखिल सोबत आता आपण बेळगावच्या जवळ असलेल्या सर्वात सुंदर किल्ल्याला व्हिजिट द्यायला आलोय। यस, तुम्हाला आज पाहायचं आहे माझ्यासोबत किल्ला आणि त्या किल्ल्याचं नाव आहे राजहंसगड। यस, आज आपण आलेलो आहे राजहंसगडावर। राजहंसगड हा बेळगाव पासून अवघा 20 ते 25 किलोमीटर अंतरावर असलेला किल्ला आहे। खूप सुंदर छोटासा किल्ला आहे, पण बघण्यासारखा आहे। राजहंसगडाची आज आपण माहिती घेणार आहे। यासाठी स्टे विथ मी ऑन लाईफ इन वाईल्ड लाईफ। मी उमाकांत। किल्ल्याचा जो दरवाजा आहे तो दरवाजा जवळ आलोय आपण। तो दरवाजा तुम्ही पाहू शकाल गोमुखी बांधणीचा आहे आणि ही गोमुखी बांधणीची जी प्रवेशद्वार असतात ही खूप भक्कम राहिली शेवटपर्यंत। तर या गोमुखी बांधणीचं थोडंसं वैशिष्ट्य आपण आता बघू। गाईज, महाराष्ट्रातले आपण बरेच किल्ले फिरलो, तर या किल्ल्यांमध्ये एक प्रमुख वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे गोमुखी बांधणीचं हे प्रवेशद्वार। गोमुखी बांधणीचं प्रवेशद्वार म्हणजे या ठिकाणी हत्ती आणून तुम्हाला दरवाजा तोडता येत नाही, एवढ्यासाठीच बांधलं गेलेलं हे गोमुखी बांधणीचं प्रवेशद्वार आपण पाहतोय आता। गाईज, किल्ल्यावर जाताना तुकाराम गुरव यांचं इथं दुकान आहे आणि या दुकानातून तुम्ही नारळ आणि अगरबत्ती घेऊन जाऊ शकता। पण इथं मला एक खूप भारी गोष्ट दिसलेली ती म्हणजे आवळे। याला याला काय म्हणता तुम्ही? हवळा म्हणतात आणि ही प्रचंड स्पायसी आणि फुडी आहे। मी त्याच्यामुळे ही गोष्ट मला खूप आवडते, ही खाणार आहे मी। ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणचे ध्वज पाहिले, पण भगवा ध्वज पाहिल्यानंतर मनात एक स्फुरण येतं ते खूप भारी असतं आणि तो ध्वज म्हणजे रक्त आणि त्यागाचं प्रतीक आहे। खूप सुंदर वाटतं ज्यावेळेस भगवा ध्वज पाहतो। मित्रांनो, या ज्या बुर्जामध्ये
हा जो भाग असतो या भागाला जंग्या म्हणतात आणि या भागातून शत्रूवर तोफ डागता यायची किंवा शत्रूवर मारा करता यायचा, त्याकरिता बुरुजावर अशा ठिकठिकाणी काढून ठेवलेल्या जंग्या आजही पाहायला मिळतात. राजहंसगडाच्या या जंग्या आपल्याला आजूबाजूचा संपूर्ण परिसर खूप व्यवस्थित दाखवतात आणि या जंग्यातून खालच्या शत्रूवर मारा करता यायचा, त्याकरता ह्या जंग्या बांधल्या आहेत. राजहंसगडावर एक 4-5 देवता आहेत. त्या देवतांची इथं चौतरे आहेत, काही ठिकाणी मंदिर छोटी बांधलेले आहेत. यापैकी एक मंदिर हे आहे शेजारचं. बेळगाव जवळचा राजहंसगड किंवा येलूरचा फोर्ट म्हणून प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्यावर आपण आज फिरतोय. या किल्ल्यावर जी चौथऱ्याचे अवशेष आहेत किंवा बांधकामाचे अवशेष आहेत हे आज देखील पाहायला मिळतात. या किल्ल्यावर एक विहीर आहे इतक्या उंचावर आणि आज देखील त्या विहिरीला पाणी आहे. म्हणजे किल्ले बांधताना पाण्याचे नियोजन खूप चांगल्या पद्धतीने केलं होतं हे आपण पाहू शकाल. या व्यतिरिक्त या किल्ल्याला साधारणतः 7 वेगवेगळे मोठाले बुरुज आहेत. ज्या बुरुजांवर आज देखील भक्कम तटबंदी शिल्लक आहे. त्या तटबंदीवरून आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतो. हा परिसर तर आपल्याला पाहायचा आहे, पण त्याबरोबर या किल्ल्याचा इतिहासही आपल्याला जाणून घ्यायचा आहे आणि या किल्ल्याची बायोडायव्हर्सिटी सुद्धा आपल्याला बघायची. या किल्ल्यावर जेव्हा मी आलोय, साधारणतः मी 20-25 वेळा किल्ल्यावर आलो असून, तर या प्रत्येक वेळेस मला या किल्ल्यावर वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं पाहायला मिळाली. बिलीव्ह मी, फुलपाखरांसाठी खूप सुंदर ठिकाण आहे. या किल्ल्यावर मला आल्यानंतर एक लक्षात आलं, इथं फुलपाखरं आहेत. ठीक आहे, या किल्ल्यावर आल्यावर मला एक लक्षात आलं, इथं बटरफ्लाय गार्डन खूप सुंदर बनू शकेल. खूप वेगवेगळ्या प्रकारची इथं फुलपाखरं पाहायला मिळतात आणि आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतो. इथून बेळगाव पासून अगदी जवळ असल्यामुळे कॉलेजचे स्टुडंट किंवा पर्यटक इझिली इथं पोहोचतात आणि फोटोग्राफी करतात. बऱ्याच वेळा मी पाहिलं फोटोग्राफी करतात इथं. येलूर गाव किल्ल्यापासून साधारणतः एक 2-3 किलोमीटर अंतरावर आहे. येलूर गावचं दृश्य किल्ल्यावरून आपल्याला दिसतं. किल्ल्याच्या आपण तटबंदीवरून फिरतोय. तटबंदी भरपूर भक्कम आणि मजबूत केलेली आहे. तटबंदीचा जो परिसर आहे चालण्याचा, हा साधारणतः 8 ते 9 फुटाचा परिसर आहे. म्हणजे लक्षात ठेवा, इतक्या मजबूतीची तटबंदी या किल्ल्यावर बांधण्याचं एकच कारण होतं की किल्ल्यावर कुठलाही शत्रू सहजासहजी येऊन किल्ला त्याला सहजासहजी जिंकता न यावा, याकरता ही मजबूत तटबंदी बांधलेली आहे आपल्याला दिसतंय. किल्ल्याच्या तटबंदीवरून आपण चालतोय, तर या किल्ल्याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहे. हा किल्ला मूळतः रॅट वंशजांच्या राजांनी बांधला. त्यानंतर आदिलशहाच्या कारकिर्दीत कमांडर असद खान लारी यांनी तो दगडांनी बांधून घेतला. म्हणजे हे जे बांधकाम केलंय ते असद खान लारीने बांधलंय, खूप मजबूत बांधलं आणि त्यानंतर सध्याचं हे किल्ल्याचं स्वरूप या किल्ल्याला प्राप्त झालं. या किल्ल्यात अनेक राज्यकर्ते होऊन गेले. या किल्ल्याने आजपर्यंत जवळजवळ 3 युद्ध पाहिली. पहिली लढाई पेशवे आणि सावनूरच्या नवाब यांच्यात झाली. पेशवे आणि टिपू सुलतान यांच्यात दुसरी लढाई झाली. भीवगड आणि राजहंसगडच्या सैन्यामधील तिसरी लढाई झाली. अशा 3 प्रकारच्या लढाया या किल्ल्यांनी पाहिल्या. गडाचे प्रवेशद्वार गोमुखी प्रकारात आहे. गडावर प्रवेश करतानाच भगवान सिद्धेश्वरचे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. गडावर साधारणतः 2 पाण्याची टाकी आहेत आणि ती कमानीत कोरलेली आहेत. मित्रांनो, आपला इतिहास, आपल्या परंपरा खूप सुंदर आहेत. आपली संस्कृती खूप सुंदर आहे. या संस्कृतीला जपणे आपले कर्तव्य आहे. या संस्कृतीचा तुम्हाला अभिमान नसेल किंवा या संस्कृतीला जर तुम्ही विसरला तर शत्रूला तुमच्यावर
अतिक्रमण करणे सोपं होतं. हे लक्षात ठेवा. आपले किल्ले आणि आपल्या ऐतिहासिक ह्या वास्तू सुरक्षित आणि स्वच्छ ठेवणं हे आपलं काम आहे. हे आपणच करायचंय, दुसरं कोणी नाही करणार. आपल्या किल्ल्यांवर कचरा करू नका, प्लास्टिकच्या पिशव्या ठेवू नका आणि आपले किल्ले पर्यटन स्थळ स्वच्छ ठेवा. निखिल सोबत या किल्ल्यावर मी फिरतोय. किल्ल्याचा परिसर अतिशय सुंदर आहे. हे बांधकाम जे खूप मजबूत आहे यार, आणि खरंच दगड बोलतात. ज्या दिवशी तुमच्या बरोबर दगड बोलाय चालू करतील ना, त्या दिवशी समजून जायचं तुम्ही वेडे झालाय. हा, किल्लेप्रेमी किंवा निसर्ग वेडे असा वेडे नाही, जसं तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं. बट मजा एक गोष्ट येते की या भागात फिरताना तुम्ही कायम या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे की हा किल्ल्याचं बांधकाम कसं आहे, किल्ल्याचा इतिहास कसा आहे, किंवा हा किल्ला जो आहे हा किल्ला कशा पद्धतीने ठेवला गेला, या किल्ल्याची भौगोलिक रचना कशी होती आणि त्यानुसार या किल्ल्याचा कुठल्या गोष्टींसाठी वापर केला गेला असेल. तर ते जर पाहिलं तर निश्चितच तुम्हाला ही गोष्ट आवडेल की हे किल्ले एक इतिहास जगलेला आहे. किल्ल्याची तटबंदी इतकी सुंदर आहे आणि खूप मजबूत आहे. आपण तटबंदीवरून फिरतोय, किल्ला तर आपण फिरलाय, किल्ल्याचा थोडासा इतिहास देखील आपण पाहिला, किल्ल्याची बायोडायव्हर्सिटी पाहिली आपण. इथं वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं आहेत. किल्ला स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट युजली खूप कमी किल्ल्यांवर जी पाहायला मिळाली ती ही आहे, कचरा कोंडी. येस, किल्ल्यावर कचरा करू नका मित्रांनो. आणि किल्ला तुमच्याकडून चुकून जर झाला तर तो कचरा कचरा कोंडीत टाका, कारण खूप गरजेचं आहे. हे आपले किल्ले आहेत, या आपला देश आहे, आपलं राज्य आहे, आपला जिल्हा आहे. तर ही बाहेरची कोण येऊन स्वच्छ नाही ठेवणार, हे आपल्याला ठेवायचंय. या गोष्टीचा थोडासा विचार करा. किल्ले फिरताना सुरक्षित फिरा. किल्ल्यावर फोटोग्राफी करताना किंवा सेल्फी काढताना प्रॉपर सेल्फी काढा, जेणेकरून तुम्हाला हर्ट नाही होणार किंवा तुम्हाला त्रास नाही होणार. किंवा एका किल्ल्यावर ज्यावेळेस तुम्ही फिरत असता त्यावेळेस एक इतिहास तुम्ही जगत असता आणि तो इतिहास तुम्हाला अनुभवायचा आहे, तुम्हाला जगायचा आहे. आणि त्या इतिहासासाठी किंवा त्या संस्कृतीसाठी तुम्हाला थोडेसे रूल्स फॉलो करावे लागतील. किल्ल्याची ऑलमोस्ट प्रदक्षिणा आपण पूर्ण केलेली आहे. किल्ला फिरायला सर्वसाधारणपणे जर व्यवस्थित फिरायचं असेल तर तुम्हाला 30 मिनिटं पुरेसा होतो. अदरवाईज 15 मिनिटात ही किल्ला फिरून होतो. तर किल्ला फिरताना थोडासा इतिहास जाणून घ्या, थोडं अभ्यासून नजरेनं फिरा. किल्ला खूप सुंदर आहे. आणि या किल्ल्याचं वैशिष्ट्य जे आहे ते सिद्धेश्वर मंदिर आपल्याला पाहायचं आहे. त्या सिद्धेश्वर मंदिरात आपण चालू आहे. येल्लूरगड किंवा राजहंसगड याच्या सर्वात महत्वाच्या ठिकाणी आपण चाललोय, ते आहे सिद्धेश्वराचं मंदिर. तर सिद्धेश्वराचं मंदिर आपण आता पाहूया. त्या सुंदर आणि देखण्या किल्ल्याला आपण आज व्हिजिट दिलेली आहे. किल्ल्याचं नाव आहे राजहंसगड. बेळगाव पासून अगदी जवळ असलेला हा किल्ला जर तुम्हाला पाहायचा असेल तर शक्यतो सॅटर्डे आणि संडे सोडून घ्या, कारण सॅटर्डे संडेला खूप गर्दी असते, तुम्हाला किल्ला व्यवस्थित पाहता येणार नाही. तर शक्यतो ट्राय करा किल्ला स्वच्छ ठेवण्याचा. किल्ल्यावर कचरा करू नका. किल्ल्यावर डस्टबिन आहे, त्याच्यामुळे डस्टबिन मध्ये कचरा टाका. किल्ल्यावर प्लास्टिकच्या बॉटल्स इतरत्र फेकू नका.
रिक्वेस्ट करतो, कारण ही आपली संस्कृती, आपली परंपरा आहे आणि आपले किल्ले म्हणजे आपला इतिहास आहे ना. आपला इतिहास आपण जपणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे मित्रांनो. मित्रांनो, ही आहे तुकाराम गुरव यांची इथे छोटीशी टपरी आहे किल्ल्यावर जाताना. ही व्यक्ती किल्ल्यावरील झाडांना पाणी घालते, किल्ला स्वच्छ ठेवण्याचं काम करते आणि अशा व्यक्तींना खरंच माझा सलाम. राजहंसगडचा हा छोटासा ट्रेक करून आपण चाललेलो आहे. आपल्याला बरंच फिरायचंय आज. ऑलमोस्ट आपला 400 किलोमीटरचा राऊंड असणार आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे कचरा न करता ती ठिकाणं व्यवस्थित ठेवायची आणि सर्वात महत्वाची गोष्ट, स्टे सेफ, स्टे हॅपी.